अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून पिकं कुजल्यानं शेतकरी संकटात सापडलेत असं शरद पवार यांनी म्हटलंय। अशा संकटामध्ये केंद्र आणि राज्य सरकारची मदतीची जबाबदारी असून नैसर्गिक आपत्ती आल्यास केंद्राकडून मदत मिळते, त्यामुळे केंद्रानं नैसर्गिक आपत्ती निवारणाद्वारे मदत करावी अशी मागणी सुद्धा शरद पवारांनी केलेली आहे। सोयाबीनसारख्या भरवशाच्या पिकाचं मोठं नुकसान झालं असून सोयाबीनची वाढ झाली पण वाफ्यात पाणी राहिल्यानं ते कुजलं। शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालाय। आपण अनेक दुष्काळ पाहिलेत पण अशी अतिवृष्टी कधीही पाहिली नाही। सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड आणि जालना हे कमी पावसाचे जिल्हे असून या कमी पावसाच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाल्याचं सुद्धा शरद पवार म्हणतायत। शेतकऱ्यांच्या गुराढोरांचं खूप नुकसान झालंय, त्यामुळे त्यांना तातडीनं मदत गरजेची असून गुराढोरांशिवाय शेतकरी उभा राहणार नाही असंही शरद पवार म्हणतायत। तातडीची आणि कायमस्वरूपी अशी दोन प्रकारची मदत व्हावी। सरकार या सगळ्याचा गांभीर्यानं विचार करेल अशी अपेक्षा आहे असं सुद्धा शरद पवारांनी म्हटलेलं आहे। या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। असं संकट ज्यावेळी येतं त्यावेळेला त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते आणि केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला सहाय्य करण्याची योजना आहे। पण त्या योजनेतून खाली राज्याच्या मार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते। अशी अतिवृष्टी ही यापूर्वी कधी पाहिली नव्हती आणि ही अतिवृष्टी साधारणतः ज्या जिल्ह्यामध्ये नेहमी कमी पाऊस असतो त्या जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी आहे। त्याच्यामध्ये सोलापूर असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, जालना असेल, औरंगाबाद, नांदेड, परभणी हे जिल्हे असतील किंवा अलीकडचे अगदी नगरमधला दक्षिण नगर आणि हे सगळे भाग या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळं अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। गुरं वाहून गेली, त्यावेळी गुरं धुवून गेल्याच्या नंतर उद्याच्या शेतीला समस्या निर्माण होती। या सगळ्या गोष्टीकडे बघायची आवश्यकता आहे आणि हे काम राज्य सरकारला गतीने करावं लागेल। त्याचं सूत्र पहिल्यांदा पंचनामे करत असताना त्या शेतकऱ्याला विश्वासात घेणं, प्रत्यक्ष त्याच्या पिकाची पाहणी करणं आणि वास्तव असे पंचनामे हे केलं पाहिजे आणि यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरूपाची मदत अशा दोन प्रकारच्या मदती या अभूतपूर्व परिस्थितीवर शेतकऱ्याला देण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की राज्य सरकार याचा अत्यंत गांभीर्याने विचार करेल। चांगली गोष्ट काही मंत्री फील्डवर जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत, ठीक आहे। हवामान खात्याने सांगितले या 4 दिवसात सुद्धा पाऊस आहे। दरवर्षी केंद्राकडून अशा स्थितीला मदत करायला जी योजना आहे त्याच्याचा लाभ घेऊन राज्यांनी अतिशय वेगानं पंचनामे करून घेणं आणि तातडीनं त्याला नुकसान भरपाई देणं या दोन गोष्टी करायची गरज आहे। आता ही नुकसान भरपाई कशाची? एक पीक, 2 गुरं धरणं आणि तिसरं जमीन वाहून गेली। पीक जर गेलं तर त्या वर्षाचं नुकसान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।